आपल्या इथल्या रस्त्यानं दोन किडे चालले होते. एवढा त्याच्या अंगापेक्षा जास्त मोठा खडा उलटं ढकलीत चाललं होतं. ते आता कोण आहे तुमच्या लक्षात आलं कोणता आहे ती आहे की नाही? उलटं ढकली जाते की नाही खडा एवढा गोळा ढकली जाते. ते कोण असते? ती कोणता किडा असते? ते काय नाव त्याचं? उलटं ढकली जाते ती कोणता किडा असते? शेणातला किडा असते का नाही? शेणाचा गोळा घेऊन जाते का नाही? जाते का नाही? आणि त्याच्या बाजूला तिथं एक भुंगा बसला होता. ढकलता तिथं भुंगा बसला होता. तिथं त्या भुंग्याचं आणि त्याचं झालं दोस्ताना. भुंग्याने त्याला नमस्कार केलं. नमस्कार, काय चालेल दोस्ता? काय नाही काम करायला वजन निवरायला. मी इकडं तिकडं निवरायला वजन आता घराकडं लागते असं म्हणलं त्यानं. मग हे नाही म्हणलं मी बी जरा काहीतरी करायला लागते मला म्हणून. मग चल लय भारी दोस्त झाले दोघांचं. इकडलं सगळं दोस्त बोलतात तसं त्यानं बोलायला चालू केलं. बोललं आणि जाताना त्या शेणातल्या किड्याने काय म्हणलं, मित्रा एक काम कर म्हणलं, तुझा स्वभाव लय आवडला मला. तू कणी लय भारी माणूस आहेस. माझ्या घरला एकदा जेवायला ये म्हणलं. ह्यानं म्हणलं मी येतो जेवायला. त्या शेणातल्या किड्याच्या दोस्ताचा आग्रह झाला की तू जेवायला ये, तुला चांगलं जेवाय करतो. आणि इकडं ह्यानं हां म्हणलं. आता ही झाली गंमत. ती गेले पुढी. ह्यानं गेला इकडं. भुंग्यानं विचार केला, अरे बापरे म्हणला आपण आता काय करायला? दोस्ताचं निमंत्रण घेतलं, कुठे आता शेणातल्या किड्यासोबत जायचं? सगळं शेणाचं राहते किती घाणच्या घाण. हां त्याच्यापेक्षा काय करावं आपण? त्यालाच बोलवा म्हणलं. शेणातल्या किड्याच्या दोस्ताला त्यानं लगेच एक पत्र पाठवलं फर्स्ट क्लासपैकी. सांगितलं आमच्या घरी आज विशेष कार्यक्रम ठेवले असल्यामुळं तूच आमच्याकडे ये. शेणातला किडा तर खुश झाला. मला आयत्ता मिळतं मला खायला फर्स्ट क्लासपैकी. त्यानं लगेच उडी मारला, गेला हौदात, आंघोळ केला, तयार होऊन लगेच इकडं आला. आता इकडे येईपर्यंत काय झालं? भुंगा कुठं थांबला होता? फुलापाशी थांबला होता. आता भुंग्याची जागा कुठं आहे रे? भुंगा फुला थांबते का नाही? त्याला भृंगराज म्हणतो आपण. कुठं थांबते? फुला थांबते का नाही? मग ती फूल ह्यानं बी जेवायला आलं घरी. आणि मग ती फूल त्या फुलात बसला किडा तो. आणि ते फूल कुठे गेलं? एका माणसाने उचललं आणि देवापाशी गेलं. कुठे गेलं? देवापाशी गेलं. फूल देवापाशी गेलं का नाही? शेण जाते का देवापाशी? जाते का? त्याला काही शाणं म्हणावं का माणूस? बरं समजलं का तुम्हाला आता? हां भुंग्याची सोबत केली. जो गुलाबाच्या फुलात राहतो, फुलासोबत राहतो, फुलामुळं त्या भुंग्याला ईश्वर भेटला. त्याने इतका खुश झाला. त्याने म्हणला की बाबा तुझ्या सोबतीला राहिल्यामुळे मला देव भेटला आणि सगळ्या चांगल्या सवयी लागल्या. आणि जर भुंगा जर गेला असता शेणकिड्याकडं तर मग आता भुंग्यासोबत दोस्ताना करायचे का तुम्हाला शेणकिड्याकडसोबत करायचे? तुम्हाला कुणासोबत करायचं दोस्ताना? कुणासोबत करायची मैत्री? पटकन सांगा, जोरात बोला. कुणासोबत करायचे? शेणकिड्यासोबत करायचे का? कुणासोबत करायचे मग? हां भुंग्यामुळे देव भेटते का नाही? भेटते का नाही? शेणकिड्यामुळे भेटते का? हा लक्षात तुमच्या? बंद कर.